सिक्स्थ सायन्स, सहावी विज्ञान, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर अँड लँड. सिक्स्थ सायन्स, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. नैसर्गिक साधन संपत्ती, हवा, पाणी आणि जल. टुडे वी आर गोइंग टू लर्निंग लँड. लँड म्हणजे ज्याच्यावर आपण घर बांधतो, ज्याच्यावर आपण राहतो, ज्याच्यावर आपलं अन्न, वस्त्र, निवारा मिळतो, ते लँड. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉइल्स, बिग रॉक्स. लँड म्हणजे जमीन. इज सीन दिसते, दिसत असते आपल्याला. लँड इज सीन म्हणजे जमीन आपल्याला दिसत असते. इन द फॉर्म च्या रूपात, ऑफ स्टोन दगडाच्या रूपात. ऑफ स्टोन म्हणजे दगडाच्या. सॉइल, सॉइल म्हणजे माती. बिग रॉक म्हणजे मोठे खडक. म्हणजेच लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, सॉइल अँड बिग रॉक्स. बिग रॉक्स म्हणजे मोठे खडक, माती, दगडाच्या रूपात जमीन आपणाला दिसते. या रूपात आपली जमीन दिसते. इट मीन्स लँड. लँड इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. वी सी दॅट लँड इज अ फ्लॅट. बट लँड इट म्हणजे लँड इज नॉट फ्लॅट. फ्लॅट म्हणजे सपाट नाही. एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. लँड फ्लॅट म्हणजे सपाट नाही. See here. In the previous year, in the 5th class, we have learned that this is the various form of land forms. म्हणजे लँडचे जमीनची विविध रूप आहेत. See here. This is a plain. Plain म्हणजे सपाट मैदान. This is a plain. This is a islands. This is a seashore. This is a sea. This is a hill, hillock, valley, mountain, pass. These are forms of land. Land is not flat everywhere. This is a flat. Flat म्हणजे पठार. प्लेन म्हणजे मैदान. रिव्हर म्हणजे नदी. hillock, हिल म्हणजे टेकडी. व्हॅली म्हणजे दरी. माउंटेन म्हणजे पर्वत. पास म्हणजे खिंड. व्हॅली म्हणजे दरी. सीशोर म्हणजे समुद्रकिनारा. आयलँड म्हणजे बेट. दीज आर फॉर्म्स ऑफ लँड. ही जमिनीची रूपे आहेत. ही प्लेन. आता आपण जमिनीवर दिसतो म्हणजे आपलं सपाट आहे. सपाट दिसते का सगळी कळत नाही. थोडासा भाग सपाट आहे. काही भाग पठाराच्या उंचावरील सपाट भाग. हे काय आहेत, लँड सगळीकडे सपाट नसते. तर असे कधी माउंटेन असतं, कधी हिल असते, कधी व्हॅली असते, कधी प्लेन असतो, कधी प्लेट असतं. असं ही ह्या रूपामध्ये लँड आपल्याला दिसते. जमीन ह्या रूपामध्ये आपल्याला दिसते. लँड इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर म्हणजे जमीन सगळीकडे सपाट नाही. इट इज हिली इन सम प्लेसेस. सी हियर. इट म्हणजे लँड इज हिली इन सम प्लेसेस. काही ठिकाणी जमीन हिली म्हणजे डोंगराळ आहे. सी हियर. दिस इज समवेअर दिस इज हिली. Near of our Sindhi village, there is a hilly land. Near our village, there is a hilly. Hill is near our village Sindhi. म्हणजे आपल्या सिंदगीच्या गावाजवळ कसं आहे, टेकड्या आहेत, डोंगर आहेत बघा. It is hilly in some places. म्हणजे land is hilly in some places म्हणजे काही बघा डोंगराळ आहे. Flat म्हणजे सपाट आहे. In others काही ठिकाणी. दुसरीकडे सपाट तर काही ठिकाणी इन सम प्लेसेस काही ठिकाणी कशी डोंगराळ जमीन आहे. ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल्स. ऑल मीन्स सर्व. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे. अॅनिमल्स म्हणजे प्राणी. इन्क्लुडिंग मॅन मानवाला समाविष्ट करून सुद्धा. इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट करून. लिव्ह ऑन लँड. ऑन लँड म्हणजे जमिनीवर. लिव्ह म्हणजे राहतात. म्हणजे ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. सर्व भूचर प्राणी जमिनीवरील प्राणी माणसासहित जमिनीवर राहतात. बघा आपण सुद्धा जमिनीवर राहतो.
सम टेरेस्ट्रियल्स, सम म्हणजे काय, टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे, भूचर. सम टेरेस्ट्रियल्स डिग burrows in the ground for shelter. सम टेरेस्ट्रियल म्हणजे काही जमिनीवर राहणारे भूचर प्राणी. डिग म्हणजे खोदतात, बरोज म्हणजे बिल्ड. इन द ग्राउंड जमिनीत, फॉर शेल्टर, शेल्टर म्हणजे निवाऱ्यासाठी, निवाऱ्यासाठी काही भूचर जमिनीवर राहणारे प्राणी काय बिल्ड खोदतात, कुठं, जमिनीमध्ये. आता बघा माऊस, रॅट, माऊस म्हणजे उंदीर, रॅट, दे आर डिग बरोज इन द ग्राउंड. म्हणजे माऊस, उंदीर, पुन्हा घोस, हे काय करतात, जमिनीमध्ये बिल्ड करतात. डिग बरोज इन द ग्राउंड म्हणजे जमिनीत बिल्ड, बिल्ड खोदून कशासाठी, निवाऱ्यासाठी काही टेरेस्ट्रियल अॅनिमल्स म्हणजे प्राणी राहतात. धिस मीन्स, याचा अर्थ, धिस म्हणजे ह्याचा, मीन्स म्हणजे याचा अर्थ, दॅट दे यूज, दे म्हणजे ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल, दे म्हणजे ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल, ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल म्हणजे सर्व प्राणी. दॅट दे म्हणजे ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड्स. म्हणजे ऑल, दे मीन्स ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल्स म्हणजे सर्व प्राणी, यूज म्हणजे वापरतात, लँड म्हणजे जमीन, फॉर फुलफिलिंग देअर नीड्स, गरजा, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लँड म्हणजे जमीन वापरतात. बघा आपण कशासाठी वापरतो लँड, वी यूज लँड फॉर लिव्हिंग, वी मेक अ हाऊस, वी बिल्ड अ हाऊस, सो वी लिव्ह इन अ हाऊस, दॅट इज वी लिव्ह ऑन अ लँड. वी ईट chapati, chapati comes from farm, farm is a land. We drink water, water is coming from a river or borewell or wells, and these rivers, borewell, wells are on the land. So our needs are fulfilling by the land. म्हणजे आपल्या गरजा जमिनीमधून भागल्या जातात. They use land for fulfilling their needs, म्हणजे त्यांच्या गरजा, त्यांच्या गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा पूर्ण करण्यासाठी लँड म्हणजे जमीन आपण वापरतो, सगळेच प्राणी वापरतात. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड. वी म्हणजे आपण, ऑल्सो म्हणजे सुद्धा, यूज म्हणजे वापरतो, लँड आपण जमीन सुद्धा वापरतो, फॉर फार्मिंग, फार्मिंग शेती करण्यासाठी. आता आपण सोयाबीन पेरला आहे, मूग पेरला आहे, कापूस लावला आहे, हळद लावली आहे, दिस इज अ फार्मिंग. शेतामध्ये आपण कापूस, हळद लावले, दिस इज अ फार्मिंग. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग म्हणजे शेतीसाठी सुद्धा आपण जमीन वापरतो. आणि फॉर बिल्डिंग हाऊसेस, घरे बांधण्यासाठी, अँड रोड्स, रोड्स म्हणजे रस्ते बांधण्यासाठी. पहा, वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग, फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स म्हणजे रस्ते आणि घरे बांधण्यासाठी, शेतीसाठी आपण जमीन सुद्धा वापरतो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. वी म्हणजे आपण, मेक म्हणजे करतो, यूज ऑफ प्लांट्स, प्लांटचा उपयोग करतो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स म्हणजे आपण वनस्पतीचा उपयोग करतो. अँड अॅनिमल्स, अॅनिमल्स म्हणजे प्राण्याचा, इन द फॉरेस्ट, फॉरेस्ट म्हणजे जंगलातील, दॅट ग्रो ऑन अ लँड की जे जमिनीवर वाढतात. बघा, वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड म्हणजे जमिनीवर राहणारे, जमिनीवर वाढणारे आणि जंगलामध्ये राहणारे प्राणी आणि वनस्पतीचा आपण वापर करतो. बघा, जमिनीवर वाढणारे, ग्रो ऑन लँड, अँड इन द फॉरेस्ट, प्लांट्स अँड अॅनिमल्स इन द फॉरेस्ट, जमिनीवर वाढणारे आणि जंगलात राहणारे प्राणी आणि वनस्पतीचा आपण वापर करतो. द मिनरल्स, मिनरल्स म्हणजे खनिजे. आता लोखंड आहे, लोखंड, सिमेंट वापरतो, ते सुद्धा खनिजापासून तयार केलं जातं. द मिनरल्स, मिनरल्स म्हणजे खनिजे.
आणि क्रूड ऑइल म्हणजे खनिज तेल, ज्यापासून आपण पेट्रोल, डिझेल, रॉकेल मिळवतो. आणि नॅचरल गॅसेस, आपल्या घरामध्ये सिलेंडर आहे का गॅसचा, गॅस, त्या सिलेंडर मध्ये नॅचरल गॅस असतो. ऑब्टेन्ड फ्रॉम द अर्थ, ऑब्टेन्ड म्हणजे मिळवतात, फ्रॉम द अर्थ म्हणजे पृथ्वीपासून मिळतात, लँड पासून मिळतात. आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, आर म्हणजे आहे, व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्वाचे, फॉर अस म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. बघा, द मिनरल्स, crude oil, natural gas obtained from the earth are very important for us. खनिजे, खनिज तेल, नैसर्गिक वायू जो पृथ्वीपासून, लँड जमिनीपासून मिळवतो, आपण मिळवतो, ते खूप महत्वाचे, आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. इट मीन्स, याचा अर्थ किती म्हणजे 11. It means that land is an important resources. It's म्हणजे याचा अर्थ that म्हणजे की land is an important resources. Resources म्हणजे साधन संपत्ती. Important महत्वाची आहे, महत्वाची is म्हणजे आहे, land जमीन, म्हणजेच जमीन ही अत्यंत महत्वाची साधन संपत्ती आहे. Let us see exactly what land is made of. Let us see म्हणजे पाहूया, एक्झॅक्टली म्हणजे एकदम अॅक्युरेट, व्हॉट लँड इज मेड ऑफ. व्हॉट लँड म्हणजे जमीन कशाची बनलेली आहे, हे आता आपण पाहूया. सी हिअर इन युअर बुक. I cannot written on this board because there is a shortage of space on board. So see here. Activity. Let us try this. हे आपण करा तुम्ही. Take a transparent plastic bottle. Take a transparent plastic bottle and a handful of soil, some stones, sand and some dry leaves and water. हे काय करायचं, प्लास्टिकची बॉटल घ्यायचं. टेक ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल म्हणजे पारदर्शक बॉटल घ्या, त्याच्यामध्ये काय करा, थोडी माती घ्या, काही दगड घ्या, सँड म्हणजे वाळू घ्या, आणि सम ड्राय लिव्स म्हणजे वाळलेली पानं घ्या आणि पाणी घ्या याच्यामध्ये ह्या प्रमाणात. कट ऑफ अप्पर टेपरिंग पार्ट ऑफ बॉटल म्हणजे वरचा आणि मुळचा भाग काय करा, कापा बॉटलचा, आपल्या पाण्याच्या बॉटल, आणि पुट द रेस्ट ऑफ मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ॲडेड वॉटर. आणि सर्व मटेरियल काय करायचं, भागात ठेवा आणि काय करा, पाणी करा. स्टीर द मिक्सचर थ्रुली अँड पुट इट असाइड. त्याच्यात काय करा, ढवळा मिक्सचर आणि ते बाजूला ठेवा. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. आणि ह्याचं काय करा, दुसऱ्या दिवशी काय करा, निरीक्षण करा. ऑब्झर्व इट नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता काय करायचं माहिती आहे, प्लास्टिक बॉटल घ्यायचं, त्या प्लास्टिक बॉटलचं वरचं टिपरिंग म्हणजे निमुळतं टोक कट करायचं, खाली काय करायचं, बिग स्टोन म्हणजे मोठे दगड टाकायचे. तुम्ही ऍक्टिव्हिटी करायची स्वतः सगळ्या मुलांनी. हे काय करायचं, बिग स्टोन म्हणजे मोठे दगड खाली टाकायचे, त्याच्यावर स्मॉल स्टोन म्हणजे छोटे दगड टाकायचे, त्याच्यावर सँड म्हणजे वाळू टाकायची, त्याच्यावर माती टाकायची, आणि त्याच्यावर काय करायचं, ड्राय लिव्स टाकायचं म्हणजे वाळलेली पान टाकायची, आणि सगळ्यामध्ये काय करायचं, माती आपलं पाणी टाकायचं आणि ते ढवळायचं, आणि हे असंच ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, ह्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं. डू यू सी लेअर इन इट. ह्याच्या डू यू सी म्हणजे तुम्ही पाहता का, लेअर म्हणजे थर इन इट, ह्याच्यामध्ये काही थर पाहता का. डू यू व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेअर फ्रॉम टॉप टू बॉटम. व्हॉट इज सीन म्हणजे काय दिसतं तुम्हाला, इन द डिफरंट लेअर म्हणजे वेगवेगळ्या थरामध्ये तुम्हाला काय दिसतं, फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे वरपासून खालपर्यंत, त्या टॉप टू बॉटम म्हणजे वरपासून खालपर्यंत तुम्हाला काय दिसतं. तर बघा, बिग स्टोन खाली, स्मॉल स्टोन त्याच्यावर, सँड, सॉइल आणि ड्राय असेल. हे काय करायचं, टाकायचं, पाणी टाकायचं, ढवळायचं, एक दिवस ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण निरीक्षणाचं करायचं. लेयर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल. लेयर्स म्हणजे थर, ऑफ अ मिक्सचर, मिक्सचर म्हणजे मिश्रणाचे थर, इन द बॉटल, बॉटलमध्ये मिश्रणाचे थर आहेत. मग त्याचं उद्या हा पार्ट आपण पाहू.